बरोबर. तुम्ही नवरीचा मेकअप केला आणि तिला आता स्टेज काय ते मंडपापासून तो स्टेजपर्यंत चालायचं, तिला असं म्हणाल का दारोड्या कसं चालतो तशी फक्त तिथपर्यंत चालत जा, तुझं इम्प्रेशन छान कर, असं शिकवतो का आपण तिला? लोक काय म्हणतात, नवरी आली म्हणणार का दारुडी आली म्हणणार? आणि नवरीची चालायची एक पद्धत आहे, ती तशीच चालली पाहिजे. महात्मा गांधींची एक चालायची पद्धत आहे, शिवाजी महाराजांची एक चालण्याची पद्धत आहे, दारुड्याची चालण्याची पद्धत आहे. ही पद्धत सुद्धा मेकअप मध्ये शिकवली गेली, ही शिकवतो आपण की तू असंच आहे. आता एक एक्झाम्पल, मॅडमनी खूप छान शिकवलं, बिरोडीच्या महिलांना, बिरोडीच्या महिलांसारखं ब्रायडल मेकअप कोणीच करत नाही, बरोबर. आणि आता तिच्या लग्नाला तुम्ही सगळे चालला, कोणाच्या? तिच्या. कसं जाणार तुम्ही मेकअप करून? तुम्ही सगळ्या, तुमचा एक मेकअप असेल ना, मंडोळी वगैरे लावून मस्त नवरी बनून जाणार का तुम्ही? का बरं? मॅडम तर छान शिकवलं तुम्हाला, नवरीचा मेकअप, ब्रायडल मेकअप तुम्हाला छान येतो, तुम्ही तसंच केलं पाहिजे, मंडोळी वगैरे लावून मस्त नवरी बनून. काय जाणार तिथे तसं? ही नवरी पण तुम्हाला मेकअप छान येतो ना, म्हणजे फक्त ब्रायडलचा 8 तास करून चालेल का? नाही, तो एक मेकअप आहे, एक प्रकार आहे. असे अनेक प्रकार तुम्हाला, बरोबर. मग तुमचा मेकअप कसा असेल? पैठणी साडी, भरगतचं दागिने, बरोबर. मंडपात कसं जाणार तुम्ही? हसत हसत जाणार. आणि ही कशी जाणार? मंडोळी लावून हळूहळू. ही दारुड्यासारखी जाईल का? नाही जाणार. तुमची एक जाण्याची पद्धत वेगळी, तिची जाण्याची पद्धत. म्हणजे व्यक्ती बदलली, परिस्थिती बदलली, ठिकाण बदललं, ऋतू बदलला की मेकअप बदलला. कन्सेप्ट क्लिअर झाली? तुमचा हिवाळ्यात मेकअप कसा असेल?